चला तर मी कल्पना आज आलेली आहे एक नवीन रेसिपी घेऊन। ह्या ठिकाणी पातेल्यामध्ये 2 वाट्या साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर अर्धा इंच इतकं पाणी वरती ठेवून 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। ह्या ठिकाणी 4 आपण आलूला मस्त उकडून घ्यायचं आहे। 2 शिट्ट्या करून घेतल्यावरची आता आलू काढून घेणार आहोत। आलूवरची आपल्याला साल काढून घ्यायचे। साल काढून झाली की आता आपण ते आलू मॅश करून घेणार आहोत। अगदी सॉफ्ट मॅश करून घ्यायचं आहे, मध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत। अगदी सॉफ्ट झाले की वडे तळताना आपल्याला छान कुरकुरीत तळले जातील। शाबू पण छान भिजलेला आहे, अगदी मोकळा सक्क झालेला आहे। अर्धा साबू आपण आता ह्यामध्ये टाकून देणार आहोत। साबुदाणा मी जास्तीचा भिजवलेला आहे त्यामुळे मी अर्धाच घेतलेला आहे। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, हिरवीचा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे। अगदी मी ही एरवीसाठी साबूची वडी बनवत आहे त्यामुळे ह्या ठिकाणी मी कोथिंबीर आणि मीठ वापरलेलं आहे। जर तुम्ही उपासाठी जर करत असाल तर ह्या ठिकाणी सेंधा मीठ घातलं तरी पण चालते। अगदी एरवी पण खावडतात म्हणून ही एरवी केलेली रेसिपी आहे। अगदी छान मळून घ्यायचं आहे आपल्याला, अलगद हाताने मळायचं नाही, प्रेस करून मळायचं आहे। प्रेस करून मळल्यामुळे त्याला छान चिकनाई येते आणि वडे खूप छान थापले जातात आणि तेलामध्ये ते विरघळत पण नाहीत, त्यामुळे छानच मळून घ्यायचं आहे। अगदी हाताला थोडंसं तेल लावून आपण त्याचे वडे थापून घेणार आहोत। अगदी सर्व आपल्याला जे आपण बीट मळून घेतलेलं आहे त्याचे वडे थापून घेणार आहोत। आता तुम्ही वडे कसे बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा मला आणखीन काय ॲड करायला पाहिजे होतं हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर सर्व वडे आपले आता बनवून झालेले आहेत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे, कडकडीत गरम झालेलं तेल आहे। आता वडे टाकल्यानंतर आपल्याला गॅस थोडासा मीडियम करायचा आहे, जे की वडे आपले आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील, मध्ये कच्चे राहणार नाही। त्यामुळे आपला गॅस मीडियम ठेवूनच तळून घ्यायचा आहे। अगदी कुरकुरीत आणि खूप क्रंची ही वडे बनवून तयार होतात। सर्वांना आवडणारे हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी सर्व वडे हे आपले आता बनवून झालेले आहेत। आपण तळून खायला खूप छान लागतात आणि सर्वांनाच आवडतात। वडा हे असा आहे की कोणाला आवडत नाही असा पदार्थ नाहीच हा। पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत आपले वडे बनलेले आहेत, अगदी छान, कलर पण खूप छान आलेला आहे। खाण्यासाठी आपले वडे तयार झालेले आहेत। आता पूर्ण आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। अगदी छान आता आपले वडे तळून झालेले आहेत। आता आपल्या चाळणीमध्ये काढून घेतलेत आपण ते। अगदी छान, रंग पण खूप छान आलेला आहे। जर आणखीन जर काही ॲड करायचं असलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। वडे कसे झाले हे सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।